खेडमध्ये धुवाधार, खेड दहिवली मार्गावर दरड कोसळली, शहरात सतर्कतेचा इशारा. रोटरी क्लबचं कार्य कौतुकास्पद, रोटरीयन अशोक जाधव. रमजान ईदचा देशभरात उत्साह. आषाढी एकादशी निमित्त एसटीच्या जादा गाड्या आणि महाविद्यालयीन प्रवेशाबरोबरच होणार मतदार नोंदणी. सविस्तर वृत्त. रविवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात धो पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत असल्याने शहरातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेड दहिवली मार्गावर तळेनजीक दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दहिवली परिसरात काल रात्री वस्तीसाठी गेलेल्या एसटीच्या बसेस तिथेच अडकून पडल्या आहेत. धुवाधार पावसाचा एसटीच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने खेड नगरपालिकेने सायरन वाजवून व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. नारंगी नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने खेड दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेड बहिरवली मार्गावरील सुशेरी गावानजीकच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद झाली. खेड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाचा जोर वाढला तर जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या 24 तास अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला असल्याने शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. शहरातील पूर प्रवरण क्षेत्रामध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ती यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून नागरिकांना आवश्यकता वाटल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खेड दहिवली मार्गावरील तळे झोळीचीवाडी येथे सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. खेड तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधला असता आज दिवसभरात 103 मिलीमीटर पाऊस पडला. खेडमध्ये आतापर्यंत 1234 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं सांगण्यात आलंय. खेड शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. ईद साजरी करण्यापूर्वी मुस्लिम बांधव रोजे धरतात. खेड येथील तांबे मोल्ला येथील 7 वर्षीय मोहम्मद जेद रिजवान तांबे आणि 7 वर्षीय तंझिला समीर हमदुले या छोट्या रोजेदारांनी पहिल्यांदाच रोजे धरले होते. त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. तसेच दीप केबलचे मॅनेजर दिलदारभाई मसूरकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ खेडचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी सलोनी जोशी आणि दिव्या जाडकर यांनी 10वीच्या परीक्षेत देशात अनुक्रमे 1ली आणि 3री येऊन इतिहास रचला आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या शाळेची ही प्रगती म्हणजे येथील सर्व रोटरी पदाधिकारी आणि सदस्य यांची मेहनत आहे. रोटरी क्लब ऑफ खेडचे सामाजिक शैक्षणिक कार्य यापुढेही असेच चालू राहील यात शंका नाही असा विश्वास रोटरीयन डॉक्टर अशोक जाधव यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ खेडच्या अध्यक्षपदी निवड झालेले वैद्य समित तलाठी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. बोलताना त्यांनी रोटरी क्लबच्या कामाची माहिती देत खेड रोटरी क्लबच्या कार्याचं कौतुक केलं. नवनिर्वाचित अध्यक्ष समीर तलाठी यांच्या कारकिर्दीत खेड रोटरी क्लब जास्तीत जास्त पारितोषिके जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष समीर तलाठी यांनी रोटरी क्लब ऑफ खेडचं कार्य असंच पुढे सुरू ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असतील असं सांगितलं. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पटेल, माजी सचिव मयुरेश पेठे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. रोटरी क्लब खेडच्या सचिवपदी रोटरीयन संदीप नायकवडी यांची तर खजिनदारपदी सचिन करवा यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमादरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा खेड रोटरी क्लबच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खेडचे संस्थापक अध्यक्ष बिपिन पाटणे यांच्यासह रोटरी क्लब खेडचे पदाधिकारी सदस्य तसेच खेड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आणि तेव्हाचं खेळ जेव्हा शाळा मी गेली होती
फार मोठी होती. आणि आज या शाळेचं जर स्वरूप बघितलं तर या परिसरातील नव्हे, जवळजवळ कोकण परिसरातील ही सीबीएसईची सर्वात मोठी शाळा ही इथं होऊ शकली. आणि हे फक्त रोटरीच्या या सर्व सदस्यांच्या प्रयत्नावर, विशेषतः बिपिन यांच्या मुख्य प्रयत्नांमुळे या गोष्टी घडून आल्या. आणि या समारंभासाठी मी नगरी निवासिनी महालक्ष्मी तिचे आशीर्वाद घेऊन आलो यासाठी. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की रोटरी इंटरनॅशनल ही जी संस्था आहे ती 200 देशामध्ये आहे. जगातील ऑलमोस्ट जवळजवळ सर्व देशामध्ये आहे. याचे 33,000 क्लब आहेत. सर्व देशामध्ये मिळून जर बघितलं आपण तर 33,000 क्लब आहेत. त्यापैकी एक रोटरी क्लब ऑफ खेड हा क्लब आहे. आणि सर्व मेंबरांची जर संख्या बघितली आपण रोटरीच्या आज जगभरातले सर्व तर जवळजवळ 12 लाख मेंबरांची संख्या आहे. अशा या मोठ्या संस्थेचे एकमेव जगातली सर्वात मोठी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे रोटरी इंटरनॅशनल. आणि त्याच्या अंतर्गत हा जो आता समारंभ बघितला आपण त्याच्यामध्ये मागे केलेले जे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आणि त्यावेळेचे त्यांचं बोर्ड यांनी केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. तर मला वाटतं की त्यांनी जे जे काम मागच्या वर्षी केलं त्याच्यासाठी आपण सर्वांनी उभा राहून त्यांचं टाळ्याने पुन्हा एकदा स्वागत करूया. मंडणगड तालुक्यातील घराडी येथील यश स्नेहा ट्रस्ट संचलित स्नेहज्योती अंध विद्यालयात जिल्हा परिषदेचे माजी विरोधी गटनेते अजय बिरवटकर यांचा वाढदिवस रविवार दिनांक 25 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी बिरवटकर यांच्या वाढदिनी स्वागतगीत सादर करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजय बिरवटकर हे दरवर्षी आपला वाढदिवस घराडी येथील अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांशी हितगुज करीत साजरा करतात. यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सत्तू कदम, संभाजी देवकाते, राजा जोयसर, मेहुल खेडेकर, अंध विद्यालयाच्या चारुशिला कामत, सेन गुप्ता यांच्यासह पदाधिकारी, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. खेडमध्ये आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. देशभर रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला. देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बंधुता आणि शांततेसाठी प्रेरणा देणाऱ्या रमजान ईदसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी रविवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवारी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार देशात ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात 30 दिवस रोजा धरला होता. ईद निमित्त आज संपूर्ण देशातील लहान मोठ्या सर्व मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजाचं पठण केलं. यावेळी त्यांनी देशामध्ये शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. सीईटी सेलकडून लॉ प्रवेशाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असली तरी मुंबई विद्यापीठाचे टीवायचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने हजारो विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. 23 जूनपासून ही प्रवेश पत्रिका ऑनलाईन सुरू झाली असून ती 27 जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र टीवायचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे प्रवेशासाठी अर्ज कसा करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षीपासून सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली. त्यानुसार सीईटीचा निकालही जाहीर झाला. सीईटी सेलनं प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. 12वी नंतरच्या 5 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. मात्र 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमासाठी टीवायचा निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत. त्यामुळे यावर्षीही विधी प्रवेश बोंबलण्याची शक्यता आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून 30 जून ते 10 जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी यंदा एसटी महामंडळाने 3687 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीसाठी पंढरपुरी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळानं हा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे भाविकांसाठी मार्गदर्शन केंद्रे, मदत कक्ष आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. या जादा बसेस
पंढरपूर मुख्य बस स्थानक, चंद्रभागा आणि भीमा यात्रा स्थानकातून निघणार असून वारकऱ्यांसाठी माहिती कक्ष, विविध ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रे, उपहारगृहे, विश्रांती कक्ष, प्रसाधनगृह, झुणका भाकरी स्टॉल, पाणी, जनरेटर, रुग्णवाहिका, क्रेनची तसेच फिरत्या शौचालयाची सुविधा असणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात कृषी विभागातर्फे 60 महसूल मंडळांमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसवण्यात आली आहेत. येथे केवळ पावसाची नोंद होत असे. आता या सर्व ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 22 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. हवामानाशी निगडीत विविध घटकांची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. यात पर्जन्यमान, पावसाचा खंड, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासारख्या घटकांचा समावेश असणार आहे. 5 चौरस मीटर परिसरात या हवामान केंद्राची उभारणी केली जाणार असून यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज बांधणे आणि शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने सूचना देणे शक्य होणार आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, आपत्ती व्यवस्थापन, कीड रोगांची पूर्वसूचना यासारख्या बाबींसाठी या केंद्राची मदत होणार आहे. नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदवणं सोपं जावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवणार असून शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे. नुकतंच यासंबंधी परिपत्र पीठांना पाठवण्यात आलं आहे. राज्यात 18 ते 19 या वयोगटातील 12 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसेच युवा वर्गात मतदानाबाबत प्रबोधन व्हावं या उद्देशानं निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबवण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबत नमुना मतदार नोंदणी अर्ज देखील भरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही. ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांकडून भावी मतदार म्हणून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जाऊनही मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात पोस्टाद्वारे, NVSV येथे ऑनलाईन पद्धतीने तसेच नागरी सेवा केंद्रात मतदार नाव नोंदणीचे अर्ज स्वीकारणार येण्यात आहेत. गृहनिर्माण संस्थेतील अध्यक्ष आणि सचिव यांनी त्यांच्या सोसायटीमधील मतदारांची अद्ययावत यादी देणं बंधनकारक असून त्यासाठी आयोग पाठपुरावा करणार आहे. याचबरोबर अधिकृत मृत्यू नोंद वहीमधील मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करताना विहित पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. येथील सम्यक प्रतिष्ठानच्या वतीने मुर्डे येथील कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे आणि कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा परिषद शाळेतील 400 विद्यार्थ्यांना आमदार संजयराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, मंडणगडचे नगरसेवक आदेश मर्चंडे, उद्योजक विशाल शहा, समाजसेवक वीरसेन मोरे, मुर्डेचे सरपंच मनोहर शिवे, उपसरपंच रवींद्र रेवाळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरसेन धोत्रे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. टीम इंडियानं दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर 105 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे सामन्यातील 7 षटकं कमी करण्यात आली. 43 षटकांच्या सामन्यात सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं 310 धावांचा डोंगर रचला. वेस्ट इंडिजनं 43 षटकात 6 गडी गमावून फक्त 205 धावा केल्या. त्यामुळे भारतानं इंडिजवर तब्बल 105 धावांनी विजय मिळवला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमध्ये धुवाधार, खेड दहिवली मार्गावर दरड कोसळली, शहरात सतर्कतेचा इशारा. रोटरी क्लबचं कार्य कौतुकास्पद, रोटरीयन डॉक्टर अशोक जाधव. रमजान ईदचा देशभरात उत्साह. आषाढी एकादशी निमित्त एसटीच्या जादा गाड्या आणि महाविद्यालयीन प्रवेशाबरोबरच होणार मतदार नोंदणी. याचबरोबर खेड वार्ता संपल्या. धन्यवाद.